तर आज खूप दिवसांनी मी तुमच्यासाठी रव्याच्या आप्याची रेसिपी घेऊन आली आहे। सगळ्यात पहिले त्यांना 2 वाटी रवा घ्यायचा आहे आणि रवा मी ना सम्राटचा यूज केला आहे, जो की जाड रवा आहे आणि आप्यांसाठी जाड रवाच यूज करायचा असतो। 2 वाटी रवा आणि 2 वाटीच दही आपल्याला घ्यायचं आहे। आता मी तर डायरेक्ट पिशवी ओतली होती, कारण त्या पिशवीमध्ये ना बरोबर 2 वाटी हे दही बरोबर बसून जातं। ते भिजायला ठेवायचं। आता ते भिजतंय तोवर लगेच इकडे 2 मीडियम साईजचे कांदे, 1 टोमॅटो, 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ टाकून आहे ना आपल्याला भिजवायचं आहे। परत म्हणजे 15 मिनटं एक ठेवायचं, 10-15 मिनटं तरी ते चांगलं भिजून द्यायचं आहे। त्यानंतर चटणीसाठी ना 2-3 चमचे पोह्याचे तेल घ्यायचे आहे तडका पॅनमध्ये आणि 4-5 हिरव्या मिरच्या टाकायच्या। आता माझ्या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, त्याच्यामुळे मी 4-5 टाकल्यात। ही सफेद उडदाची डाळ आहे, जी आपली इडली डोशासाठी वापरतो, तर ते चांगलं जी डाळ आहे ना ती एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त भाजून घ्यायची। छान त्याचा असा खमंग वास आला पाहिजे। 1 वाटीभर शेंगदाणे घ्यायचे आहेत। मी अगोदर माझा जो कूट होता तो टाकून घेतला, नंतर भाजलेले 1 वाटी शेंगदाणे घेतले। ते घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण जे डाळ, हिरवी मिरची जे गरम केलेलं आहे ना तेलामध्ये ते टाकायचं। पोह्याचे 2 चमचे मी इथे इमली घेतले म्हणजे चिंच, तर ते पण टाकून घ्यायचं। मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सर चालू बंद करून ते मस्त एकदम आपण जो मसाला करतो पातळ भाजीसाठी तसा एकदम बारीक करायचं आणि आपली चटणी रेडी। त्याच्यानंतर आपलं जे आप्यासाठीचं जे पीठ आहे ना ते एकदम छान भिजलं जातं। त्यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी टाकायचं आणि अशी काहीतरी थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही चिमूटभर सोडा टाकू शकतो आणि नंतर आप्याच्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं। त्याच्यानंतर आप्याचं पीठ एक एक करून त्यामध्ये टाकायचं आणि आपल्याकडनं मेन चूक काय होते म्हणजे आपले आप्पे का बरं फुगत नाही, तर ना आपण जेव्हा आप्याचं पीठ टाकतो ना त्यावेळेला ते पूर्ण पीठ कोरडं होऊन जातो आणि मग आप्पे पलटी करतो, पण त्यावेळेला तसं नाही करायचं। आप्याचं पीठ जेव्हा थोडंसं ओलसर असतं ना त्यावेळेलाच ते पलटी मारायचं, म्हणजे दोन्ही साईडनी पण ते छान फुगलं जातं आणि मस्त अशी क्रिस्पी लाल ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्यायची। आणि आप्पे भाजताना ना गॅस शक्यतो तरी कमीच ठेवायचा। आता मी काही ते ॲस्थेटिक फोटो वगैरे काढत नाही बसले की असं छान वगैरे, मी डायरेक्ट त्यांना गरमागरम खायला दिले, कारण ते गरम गरमच इतके छान लागतात। वैदुनी पण छान आप्पे एन्जॉय केल्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र बसून TV बघत बघत आप्पे खाल्ले। संध्याकाळच्या वेळेला ना मस्तपैकी देवळाली गावात आहे ना रेणुका देवीचं मंदिर आहे, तर तिकडेच आमचं जायचं प्लॅन ठरला होता सगळ्या जणांचा। तिथे गेलो, देवीचं दर्शन वगैरे घेतलं, छान असं वातावरण होतं। संध्याकाळच्या वेळेला मस्त फिरायला एकदम छान वाटतं आणि ना गाडीमध्ये खूप गर्दी होती म्हणून हे 3 जण मित्र आहे ना मस्त गाडीवर चालले होते ना, आम्ही सगळेजण बाकीचं गाडीत बसलो होतो। नंतर आम्ही गेलो होतो अण्णा गणपतीला, जे की आमच्या घरापासून खूपच जवळ आहे। संध्याकाळच्या वेळेला म्हणजे भरपूर उशीर झाला होता, 7:30-8 वाजले होते। इव्हिनिंगच्या वेळेला तर खूपच छान वाटतं इथं। आणि जेव्हापासून मी नाशिकला आले ना तेव्हापासून ही 4थी वेळ आहे माझी गणपती बाप्पाला जायची। आता इतके जवळ असून सुद्धा जाणं होत नाही आणि असं संपला आजचा दिवस। चला तर मग भेटूत पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत जय गणेश।